अबे डायरेक्ट चप्पलच तुटली. आज आलतो आम्ही ज्ञानताळेच्या वावरात हेच जमा करायला. पुढच्या सगळ्या बाया हेच जमा करू राहिल्या. मला फक्त ढेकोई उलट करायचंच काम सांगायलाय. हे पुढे जेवढ्या बी बाया दिसू राहिले सगळे हेच जमा करू राहिले. 30-35 बाया आहेत रे भाऊ. आणि मग आपले ज्ञानू काका बसले ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर घेतला पुढे. चल नारायला जास्त दूर न्यायचं कामच नाही. ट्रॅक्टर जवळच आणि टाकून देतात. आणि हा आहे आपला दत्ता भाऊ. नाम तो सुनाई होगा. मी डायरेक्ट दत्ताच राहतो. मग त्याला म्हटलं जास्त हयत दाबू नका. चाला तर जेवायला जायच्या तर हयत घ्या. पण एकदा अर्धी टाळीच भरली अजून. आलो मग जेवायला. डबा गिबा खोलला. आता भत्ता मारतो रे भाऊ. जेवण खावण तर झालं पण डायरेक्ट चप्पलच तुटली. आमगीम झालं. मीन पण निघलो मग घरी जायसाठी. पण माझ्यासोबत कामाला होता नाही एकावर. तसं म्हणत तर मी पण संग होतो. पण आजचीच होती 12 तारीख आपल्या मारुती रायाची जयंती. आणि हा ब्लॉग बी 12 तारखेचाच आहे. मी पारावर जात नाही तर सगळे जेवायला बसले होते. अंगणाजवळ पत्र होते खाली. ते मलाच वाढत होतं रे भाऊ. तसं बी आपला गणा जिगरे मी तयार भाऊ. हो हे आपल्या गावातली मारुती राय. इकडे हा पोऱ्या बघा कोराला. इकडे प्याले पाणी थंड पाणी सांडून देऊ राहिला. म्हटलं थांब रे भाऊ काय करू राहिला तू हे. आणि मग कार्यक्रमाचा एंड आला. शेवटी म्हणलं की भांडे घासणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. काऊन की भाऊ गावातला कार्यक्रम आहे. गावातले काम करणं हे आपलं कर्तव्यच आहे. हे आपले जीवो. हनुमान जयंतीचा कार्यक्रम तर झाला पण निऱ्याचा होता बर्थडे. स्प्रे आणला तर निऱ्याच्या अंगावर मारले आणि दिला मग पॅन्टाळ मारून. झाला मग बर्थडे चालू. केक कापराला आपल्याकडे अंगावर स्प्रे मारणं झालं आणि ते अगरबत्ती लिमिट भेटली. विजली रे मग अगरबत्ती ने पाका करू रे. पे थांब रे भाऊ. बर्थडे झाला मग केक घेऊन आम्ही एकमेकांना फोटो गिटो काढले आणि लगे बस आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला एक फॉलो करून टाका.